लाडकी बहीण योजना, लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज। लाडकी बहीण योजना 3000 रुपये प्लस अन्नपूर्णा योजना 830 रुपये प्रमाणे 3 महिन्याची गॅसची पैसे लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे, कारण की 3000 रुपये जे जूनच्या महिन्याचे 3000 रुपये व गॅसचे 830 प्रमाणे 3 हप्ते बघा 800 प्रमाणे 3 हप्ते व 40000 रुपये कर्ज लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार बघा। लाडकी बहीण योजना लाडक्या ताईंसाठी अतिशय मोठी गुड न्यूज। तुमच्या बिझनेससाठी किंवा तुमच्या व्यवसायासाठी किंवा मुलांच्या शिक्षणासाठी अतिशय मोठी गुड न्यूज आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब कर बघा। लाडकी बहीण योजना बघू शकता। लाडकी बहीण योजना राज्य सरकारने 3000 कोटी बघा 3000 कोटी रुपयांची तरतूद लाडकी बहीण योजना जूनच्या हप्त्यासाठी केलेली आहे बघा। जूनच्या हप्त्यासाठी लाडकी बहीण योजनेच्या 3000 रुपये जे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे त्यासाठी 3000 कोटींची तरतूद राज्य शासनामार्फत करण्यात आलेली आहे बघा। त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे, कारण की आपण सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देत असतो बघा। त्याचप्रमाणे बघा तुमच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत 3000 रुपये जमा होणार बघा। 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे, त्यामुळे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे, कारण की तुमच्याही बँक खात्यात व 17 जिल्ह्यात सर्वात प्रथम पैसे जमा होणार आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघायचं आहे। त्यामुळे लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बघा। त्याचप्रमाणे बघा बघू शकता मुख्यमंत्र्यांनी सांगितले 17 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजनेचा जूनचा हप्ता 3000 रुपये जमा होणार बघा। 3000 रुपये जमा होणार बघू शकता। 3000 रुपये जो तुमचा जूनचा हप्ता बघा, जूनचा बघू शकता जूनचा जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात जमा होणार असल्याची माहिती स्वतः देवेंद्र फडणवीस बघू शकता देवेंद्र फडणवीस यांनी दिलेली आहे, कारण की लाडकी बहीण योजनेचा जो जूनचा हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। त्यासाठी तुम्हाला एक काम करायचं आहे, कोणतं काम करायचं आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहोत बघा। तुमच्याकडे जर बघा आधार कार्ड असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे, कारण की तुम्हाला आता टेन्शनच राहिलेलं नाही, कारण की म्हणजे जे डीबीटी आहे बघा, जे डीबीटी बघू शकता जे डीबीटी आहे त्या डीबीटी आधारला लिंक असेल बघा। आधारला लिंक बघू शकता लिंक असेल तरच तुमच्या बँक खात्यात जो हप्ता आहे तो तुमच्या बँक खात्यात डीबीटी मार्फत बघा डीबीटी पोर्टलद्वारे डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर बघा। डायरेक्ट डीबीटी ट्रान्सफर म्हणजेच तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत लवकरच हप्ता वितरित होणार आहे बघा। लवकरच तुमच्या बँक खात्याचा हप्ता वितरित होणार आहे, त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी ऑन आहे का बघा, डीबीटी ऑन आहे का हे चेक करणं अत्यंत आवश्यक आहे बघा। जर चेक असेल बघा, चेक असेल तर तुमच्यासाठी अतिशय गुड न्यूज आहे बघा। अतिशय गुड न्यूज आहे, कारण की 3000 रुपये बघा 3000 रुपये तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे बघा। 3000 बघू शकता 3000 रुपये व गॅसचे 830 प्रमाणे बघा, म्हणजेच ते 2500 रुपये ते तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे। म्हणजेच असेच जे तुमच्या बँक खात्यात जमा होणार ते 5500 बघा 5500 रुपये तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत जूनच्या हप्त्यासंबंधी बघा जूनच्या हप्त्यासंबंधित जमा केले जाणार आहे बघा। लवकरच तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत हा हप्ता म्हणजे जूनचा हप्ता डीबीटी पोर्टलला बघा डीबीटी बघू शकता डीबीटी पोर्टलद्वारे तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे, त्यामुळे तुम्हाला अतिशय मोठी व आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे बघा। 17 जिल्हे बघू शकता थांबा बघा 17 जिल्हे बघा 17 जिल्ह्यांची यादी समोर आलेली आहे। ती जिल्ह्यांची ही नावे सांगणार आहेत, त्यात तुमचाही जिल्हा असू शकतो, त्यामुळे तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचं बघा। त्याचप्रमाणे सर्वात प्रथम बघा सर्वात प्रथम पुणे जिल्हा बघा पुणे जिल्ह्यातील काही भाग बघा 70% भागामध्ये जे 3000 रुपये ते आज सोडण्यात आलेले आहे बघा। जे 3000 रुपये ते आज सोडण्यात आलेले आहे बघा। 70% भागामध्ये 3000 रुपये सोडण्यात आलेले आहे, कारण की पुणे जिल्ह्यातूनच सर्वात फास्ट हप्ता वितरित झालेला आहे बघा। त्याचप्रमाणे सातारा बघू शकता सातारा जिल्ह्यातही जो हप्ता आहे 3000 रुपये तो वितरित झालेला आहे बघा। जो हप्ता आहे सातारा जिल्ह्यातही वितरित झालेला आहे, कारण की सातारा जिल्ह्यात सर्वात फास्ट हप्ता हा वितरित सुरुवात झालेला आहे। त्या जिल्ह्यात 100% बघा 100% हप्ता वितरित झालेला आहे बघा।
तुमच्याही बँक खात्यात हप्ता आला की नाही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. कारण की खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु चॅनलला सबस्क्राईब करत नाही व त्यांना ही अपडेट मिळत नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुम्ही ही चूक करू नका. बघा ही चूक केली तर तुम्ही त्यासाठी स्वतः जबाबदार असाल. बघा त्याचप्रमाणे सिंधुदुर्ग बघा बघा सिंधुदुर्ग जिल्ह्यातही हप्ता बघा हप्ता वाटप सुरू झालेला आहे. बघा जो हप्ता आहे बघा 3000 रुपये बघा 3000 रुपये तो वितरित सुरुवात झालेला आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी ऑन आहे का बघा डीबीटी ऑन आहे का हे चेक करणं बघा चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा जर डीबीटी ऑन असेल तर तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत 3000 रुपयाचा हप्ता लवकरात लवकर वितरित होणार आहे. अन्यथा तुम्हाला जो हप्ता आहे त्यापासून वंचित राहावं लागणार आहे. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर डीबीटी ऑन आहे का व आधार बघा आधार लिंक आहे का बघा आधार लिंक आहे ती चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. बघा चेक करणं अत्यंत आवश्यक आहे. जर तुमचं लिंक असेल तर तुमच्या बँक खात्यात जो हप्ता आहे 3000 रुपये तो वितरित होणार आहे. अन्यथा तुम्हाला हप्ता हा मिळणार नाही. कारण की तुम्हाला जर डीबीटी ऑन असेल तर शासनाला स्पीड हा बघा स्पीड बघू शकता स्पीड ही फास्ट असते व तुमच्याही बँक खात्यात हप्ता वितरित सुरुवात होतो. बघा जर हप्ता वितरित झाला तर लगेच तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात होणार आहे. बघा त्यासाठी डीबीटी ऑन असणं अत्यंत आवश्यक आहे. बघा त्याचप्रमाणे तुमचं KYC बघा KYC झालेलं आहे का बघा तुमचं KYC झालेलं आहे का. त्याचप्रमाणे तुम्हाला गॅसचे 830 प्रमाणे अन्नपूर्ण योजनेसाठी काय काम करायचे आहे बघा काय काम करायचे आहे ते व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. बघा तुम्हाला तुमचं आधारचं म्हणजे गॅसचं बघा गॅसचं स्टेटमेंट बघा स्टेटमेंट काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे. बघा तुमचं गॅसचं स्टेटमेंट असेल तर तुमच्यासाठी अतिशय आनंदाची बातमी आहे का बघा अतिशय गुड न्यूज बघा अतिशय आनंदाची बातमी किंवा अतिशय गुड न्यूज म्हणू शकतो. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं स्टेटमेंट काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे. जर स्टेटमेंट काढलेलं असेल तर अतिशय मोठी आनंदाची बातमी बघा. त्याचप्रमाणे तुमच्या ही बँक खात्यात 3000 रुपये व गॅसचे 830 प्रमाणे जे 2550 बघा 2550 रुपये वितरित होणार आहे. बघा 2550 रुपये तुमच्या ही बँक खात्यात वितरित होणार आहे. अन्यथा तुमच्या ही बँक खात्यात जे 2550 आहे त्यापासून तुम्ही वंचित राहाल व गॅसचे 830 प्रमाणे 2500 पासून वंचित राहाल. फक्त जूनच्या 3000 रुपये बघा जूनचे 3000 रुपये हीच तुमच्या बँक खात्यात जमा होणार आहे. कारण की राज्य शासनामार्फत अतिशय मोठी गुड न्यूज आलेली होती. जर तुमच्या ही बँक खात्यात आले असतील तर आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. जर आले नसतील तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. तुमचा जिल्हा कोणता आहे तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल सविस्तर अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. जर तुम्ही ही कामे केली नाही तर यासाठी तुम्ही स्वतः जबाबदार असाल व राज्य शासनामार्फत हप्ता वितरित होणार नाही. बघा हप्ता वितरित होणार नाही व तुम्ही त्या हप्त्यापासून वंचित राहाल. बघा त्यासाठी तुम्हाला लवकरात लवकर आधार अपडेट करणं अत्यंत आवश्यक आहे. आधार अपडेट करून KYC बघा KYC करणं ही अत्यंत आवश्यक आहे. जर KYC झाली असेल तरच तुमच्या बँक खात्यामध्ये 3000 बघा 3000 रुपयाचा हप्ता वितरित होतो. अन्यथा हप्ता वितरित होत नाही. बघा 3000 रुपये 3000चा हप्ता वितरित होतो नाहीतर हप्ता वितरित होत नाही. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे. ती कोणती कामे आहे ती व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे. बघा आधार अपडेट बघा आधार अपडेट त्याचप्रमाणे बघा KYC तुम्हाला बँकेत जाऊन करायची आहे. बघा KYC जर बँकेत जाऊन केली तर तुम्हाला सिस्टम ही फास्ट मिळेल व तुमचं बँक कोणता आहे तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा. बघा बँक कोणता आहे तेही आम्हाला कॉमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा व तुमच्या बँकेबद्दल आम्ही सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं बँक कोणता आहे व तुमचा जिल्हा बघा तुमचा जिल्हा
कोणता आहे तेही आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा, कारण की तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट आम्ही आजच्या व्हिडिओमध्ये जर नाही आलं तरी पुढच्या व्हिडिओमध्ये येईल। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे। जर सबस्क्राईब केलं तर तुमच्यासाठीच आनंदाची बातमी आहे, कारण की तुम्हाला सर्व अपडेट्स सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवर मिळत राहतील। त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या किंवा जॉईन करून घ्या। त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करा बघा तुमचा। त्याचप्रमाणे बघा छत्रपती संभाजीनगर, बघा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही हप्ता, बघा हप्ता हा वितरित होणार आहे, बघा वितरित होणार आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा। त्याप्रमाणे बघा बीड जिल्ह्यातही हप्ता वितरित सुरुवात झालेली आहे, बघा 3000 रुपये। व तुमचा जिल्हा कोणता आहे तेच आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवलं तर तुमच्याही जिल्ह्याबद्दल आम्ही सविस्तरपणे अपडेट घेऊन येऊ, कारण की जर तुमच्या जिल्ह्याबद्दल अपडेट मिळाली तर तुमच्याही जिल्ह्याबद्दल अपडेट मिळाली तर तुमच्या तालुक्याबद्दलही अपडेट मिळेल व तुमच्या गावाबद्दलही अपडेट मिळेल। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण की आपण सर्व महत्त्वपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर पाठवत असतो। बघा लाडकी बहीण योजना 3000 रुपये, बघा 3000 रुपये जूनचा हप्ता वाटपास सुरुवात झालेला आहे। कोणत्या जिल्ह्यात आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे लवकरात लवकर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा। बघा अन्नपूर्ण योजना, बघा अन्नपूर्ण योजना 830। लाडकी बहीण योजना कर्ज योजना, बघा लाडकी बहीण कर्ज योजना, बघा लाडकी बहीण योजना, बघा लाडकी बहीण योजना राज्य सरकारने 3000 कोटी, बघा 3000 बघू शकता 3000 कोटींची तरतूद, आर्थिक तरतूद, बघा आर्थिक तरतूद तुमच्यासाठी केलेली आहे, बघा लाडक्या बहिणींसाठी केलेली आहे। आर्थिक तरतूद राज्य शासनामार्फत 3000 कोटींची केलेली आहे, कारण की तुम्हाला 3000, बघा 3000चा हप्ता द्यायचा आहे जूनचा, बघा जूनचा हप्ता द्यायचा आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। हप्त्याची तरतूद केली आहे। लवकरच तुमच्या बँक खात्यात, बघा लवकरच तुमच्या बँक खात्यात DBT मार्फत 3000 रुपयाचा हप्ता जमा होणार, बघा DBT मार्फत तुमच्या बँक खात्यात 3000 रुपयांचा हप्ता राज्य शासनामार्फत जमा होणार आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर DBT ऑन, बघा DBT ऑन आहे का हे चेक करणं अत्यंत आवश्यक आहे। बघा त्याचप्रमाणे बघू शकता 17 जिल्ह्यात सर्वात आधी लाडकी बहीण योजना जूनचा हप्ता 3000 रुपये जमा होणार, बघा जूनचा हप्ता 3000 रुपये जमा होणार। 17 जिल्हे कोणते आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर कोणती कामे करून घ्यायची ती व्हिडिओमध्ये सांगितले, बघा KYC, बघा KYC त्याचप्रमाणे ते तुमचं आधार अपडेट, बघा आधार अपडेट। त्याचप्रमाणे बघा तुमचं जे गॅसचं स्टेटमेंट, बघा गॅसचे स्टेटमेंट तुमचं काढून आणणं अत्यंत आवश्यक आहे। जर नसेल तर तुम्हाला लवकरात लवकर गॅसचं स्टेटमेंट काढणं अत्यंत आवश्यक आहे। जर तुम्ही गॅसचं स्टेटमेंट काढलं तरच तुम्हाला अन्नपूर्ण योजनेचा जे 3 हप्ते आहेत, बघा ते जे 3 इन्स्टॉलमेंट आहे ते तुमच्या बँक खात्यात राज्य शासनामार्फत वितरित होणार आहे। अन्यथा तुमच्या बँक खात्यात जे हप्ता आहे, जो इन्स्टॉलमेंट आहे, जे 3 इन्स्टॉलमेंटची राज्य शासनाने तयारी केलेली आहे ती तुमच्या बँक खात्यात जमा होणार नाही। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्यायची आहे। जर तुम्ही ही कामे केली तर तुमच्यासाठी अतिशय मोठी आनंदाची बातमी आहे। त्यामुळे तुम्हाला लवकरात लवकर ही कामे करून घ्या। जर तुम्ही ही कामे केली नसतील तर तुम्ही लवकरात लवकर ही कामे करून घ्या, कारण की तुमच्या हप्त्यापासून तुम्हाला वंचित राहावं लागणार नाही। बघा अशाच योजनांचे आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो। त्यामुळे तुम्ही लगेच आम्हाला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की तुम्हाला सर्व योजनांचे आणि महत्त्वपूर्ण अपडेट एकाच चॅनलवर पाहायला मिळेल। भेटत राहू अशाच नवीन व्हिडिओसोबत। त्यामुळे चॅनलला जरूर सबस्क्राईब करून घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र।